बुड्यानं तिन्ही अवताची स्टेट वाटून दिली. तिकून शहाणा माणूस आला, बुडा जीव द्यायला निघाला. शहाणा माणूस अजूनही जगामध्ये शहाणा माणूस अजूनही जगामध्ये आहे. अजूनही सून सासूची सेवा करणारी आहे. अजूनही मायबापाला पोसणारे पोरं जगात आहे. नावनास नालायक नाही. काही काही म्हातारे आराम आहे. तो चष्म्यातून गुल्ल्या दाखवते. काही काही म्हातारे यायचं का करायचो पुढे सांगतो. मग शहाणा माणूस म्हणजे बापरा पाटील जन्म काही वारंवार नाही. मग तुम्ही मारू नका. तुमच्या सुनाची जिरवायची आहे का? तुमच्या पोराची जिरवायची आहे का? मी सांगतो जिरवतो. गेले माडरीले, पेटी घेतली, कुलूप घेतलं, भागवत चालू होतं, त्यातले नाव चपल्या जोडीच्या पेटीत भरले, कुलूप लावून दिलं. कुलूप लावल्यावर काय झालं? पैसा. बुड्याला सांगे बुड्या घरी जा आणि आपल्या पलग्या बुडगी पेटी ठेवून दे. आणि कोण्यात पोराला सुनाले पाहू द्यायची नाही. पेटी घेऊन बुडा गेल्या मोठी सून आडी बैली. मामाजी याच्यात काय? बुडा म्हणे माल आहे. माल आहे बरोबर. लागली झाली सून. मग या मायासकडे, इकडे शा मायासकडे. अहो तिकडे जाऊच नका, इकडे या ना. मग तिकडे म्हणजे त्याच्या घराकडं आवायच्या आपल्या घराकडे नेली. मस्त त्याला पुरण तारण जेव घातलं. हे दुसऱ्या सुनाला माहीत झालं. दुसरी सुनाली मामाजी तुमच्या सारखाने तुमच्या जवळ का भक्कम पैसा भक्कम आहे. दाखवा बरं. नाही नाही दाखवाचा नाही. मग मला द्यान का? तू घे ना आपण मले मरू द्या आणि मग तू घे. तिसऱ्या सुनाला माहीत झालं. तिसरी सून आली. मामाजी तुमच्याकडे भरपूर कान पैसे आहे. अहो भक्कम सोनं आहे माझ्याकडं. मग मले द्यान का? मले मरू दे आणि तू घे. असे करू करू बुड्यानं तिन्ही सुनाईनं सेवा केली बुड्याची. कोणी तेल लावून द्यायचं, कोणी भांग करून द्यायचे, कोणी साबण लावून द्यायचं, कोणी आंघोळ करून द्यायचं, कोणी इस्त्रीचे कपडे घालून द्यायचे, कोणी चहा म्हणून द्यायचं. कांदा पोहे खाणं होय नाही, पचे नाही, एवढं जेवू. पोट फुगलं तरी मोठ लहान सून म्हणे मामाजी शिरा पोळा करू का? शिरा करू का थोडसा? कशासाठी करे एवढं? पैशासाठी. किती गावामध्ये आता म्हातारे माणसं अर्ध्या पोटानं आहे. पोरायचे डब्बे चोरून खाते म्हातारे माणसं. काऊन? तर पोट भरत नाही म्हणून. सुना पोटभर जेवू देत नाही. काऊन? तर संडासचा त्रास होते म्हणून. आणि या बुड्याने का म्हणे संडास जा आपण खावा. फरक किती आहे? तुम्ही संडास करा पण शिरा खावा. बुडा म्हणे नाही नाही पोचतो म्हणे. आता ढेकर यायला लागले. आजी 2 घास खाणं किती फरक आहे? बुडा म्हणे नाही होत नाही. आणि मग बुडा मराले झाला. आणि मराले झाल्यावर बुड्यानं कंस सोडला होते. चल सोडला. मराले झाल्यावर बुड्याने चिप ठोकून दिली. पारे बापू म्हणे मी आता मराले झालो. हे माया खालचं धन आहे म्हणे पेटी पलंगा बुडकी. हे तिघही भाऊ वाटून घ्या म्हणे मेल्यावर. पण मग 3 लाखाची तेरवी करा, भागवत करा, गरीबाले कपडे वाटा, गरीबाले अन्न वाटा, 4 गावचे लोक जेवायला बोलवा. 3 लाखाची तेरवी करा म्हणे. आणि मग हे म्हणे पेटी फोडा आणि मग पैसे लोकांचे वाटून द्या. पोट्याजवळ पैसेच नव्हते तेरवी करायला. तर सुना मोठ्या आगाऊ. सुना म्हणे नवऱ्या इकडे या. कायला फडफडता म्हणे तसे. मग उसने आणा. तेरवी झाली तर पेटी फोडू देऊन देऊ. तिन्ही पोरायना पैसे उसने काढले. तेरवी केली. मोठी टोळे जण तेरवी केली. आणि मग लोक पैसे मागायला आले याच्या घरी लागले. तर मग सुना म्हणे आता बुड्याची पेटी फोडा आणि पैसे वाटा. मीटिंग भरली मा मीटिंग. 3 सुना एक एकूण, 3 सुना 3 पोरं एक एकूण. आणि मंदा शहाणा म्हणून बसला.
पारे मामने ह्या पेटीत काय आहे काही मले माहीत नाही या पेटीतलं निघलं ते तुम्हाला हिश्यावर घ्या लागल मनातला मांस काय नाही ठीक आहे सुना म्हणे फोडा लवकर काही काय सुना राम फोडाच्या आधी कुलूप काढलं माणसावर फेकली चपला जोडी दिसली मोठी सून चक्कर येऊन पडली एवढं मस आटत पण तर बुड्याले तूप चारलं म्हणे पण नशिबी चपला जोडे आले वाटणारा म्हणे सांगा कोणाला किती जोड पाहिजे काही चपलायले अंगठेच नव्हते